नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। आज आपण इन्स्टंट रवा ढोकळा तयार करणार आहोत। स्पॉन्जी जाळीदार असा हा रवा ढोकळा तयार करायला फार जास्त वेळ तर लागतच नाही, पण अगदी साधी सोपी अशी ही रेसिपी आहे। त्यामुळे अगदी कोणीही पहिल्या प्रयत्नात परफेक्ट अशी ही रेसिपी तयार करेल आणि अगदी साधी सोपी पद्धत तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे। मी ज्या पद्धतीने माझ्या घरी हा ढोकळा मी तयार करते ती पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला मी सांगितलेली ही पद्धत कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका। चला तर मग आपण बोलण्यात वेळ न घालवता रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। त्यासाठी आता सर्वात आधी असं एक खोलगट भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपण 1 कप एवढा रवा घेतलेला आहे। इथे बारीक रवा मी वापरलेला आहे। वाटीने जर प्रमाण घेत असाल तर 1 वाटी रवा इथे तुम्ही घ्यायचा। आणि आता जो आपण 1 कप रवा घेतलेला आहे तर त्या रव्यासाठी दही, पाणी किती लागणार आहे ते सुद्धा एकदा तुम्हाला मी सांगते। तर इथे रवा जाड असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा। तर इथे मी 1/3 कप एवढं दही घेतलेलं आहे। फक्त दही ताजं घ्या, जास्त आंबट जुनं असं दही नका घेऊ। तर आता याच कपाने आपण पाणी मोजून टाकणार आहोत। तर इथे वाटीने जर घेत असाल तुम्ही तर पाऊण वाटी एवढं दही घ्यायचं। आता इथे पाणी आपण यामध्ये 1/3 कप जो घेतलेला होता आपण दह्याचा त्याच कपाने मोजून पाणी घालणार आहोत। पाण्याचं प्रमाण थोडं मागे पुढे होऊ शकतं, कारण तुमचं दही किती पातळ घट्ट आहे यावर पाण्याचं प्रमाण ठरतं। तर इथे मी 1/3 कप पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि एकदा आपण पूर्ण टाकलेले सर्व साहित्य एकत्र करून घेणार आहोत। यामधलं जे दही टाकलेलं आहे आपण ते सगळीकडे एकसारखं असं लागलं गेलं पाहिजे, म्हणजे रवा पूर्ण दह्यामध्ये भिजला जाईल आणि छान असा तो मुरल्यासुद्धा जाईल। तर सर्व साहित्य तर एकत्र करून झालेलं आहे, पण रवा अजूनही घट्ट वाटत आहे आणि आपण तो मुरण्यासाठी ठेवणार आहोत। तर त्यामुळे यामध्ये आपल्याला अजूनही थोडं पाणी टाकायची गरज लागणार आहे। तर इथे परत मी 1/3 कप पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकून घेत आहे। तर बघा कपामध्ये अजूनही पाणी शिल्लक राहिलेलं आहे। तर इथे टाकलेलं पाणी आपण एकदा यामध्ये परत मिक्स करून घेणार आहोत आणि हा रवा झाकण ठेवून आपण 5 मिनिटं मुरण्यासाठी ठेवणार आहोत। त्यामुळे रवा चांगला फुलला जाईल आणि यामध्ये टाकलेलं जे पाणी आहे ते रवा जेवढं पाहिजे तेवढं शोषून घेणार आहे, म्हणजे मग आपल्याला कन्सिस्टन्सीसुद्धा लक्षात येईल। आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत आणि आपला हा ढोकळा नरम राहण्यासाठी यामध्ये 2 चमचे आपण तेल देखील घालून घेणार आहोत। बऱ्याच ठिकाणी यामध्ये पिठी साखरचा सुद्धा वापर केला जातो, पण इथे मी पिठी साखर किंवा साखर अजिबातही इथे वापरलेली नाही। तुम्हाला गोड जर थोडाफार आंबट गोड चवीचा ढोकळा आवडत असेल तर नक्कीच घालू शकता। तर इथे परत एकदा मिक्स करून घेतलेला आहे। आता झाकण ठेवून घेते आणि रवा मुरण्यासाठी बाजूला ठेवून देते। तोपर्यंत आपण ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करणार आहोत। चटणीची रेसिपी ही अगदी साधी सोपी अशी आहे। तर त्यासाठी बघा इथे मी मूठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यामध्येच आपण अर्धा इंच आलं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकणार आहोत। मिरच्या इथे तिखट असल्यामुळे मी 3च वापरलेल्या आहेत आणि इथे बारीक शेव जी असते आपल्या घरात ती शेव इथे मी टाकलेली आहे। तुमच्याकडे जाड असेल तर ती देखील वापरली तर चालते। तर इथे अर्ध्या लिंबाचा मी रस टाकून घेणार आहे। लिंबाऐवजी तुम्ही दही 2 चमचे टाकलं तरीही चालेल। आता इथे काळं मीठ टाकून घेतलेलं आहे मी, पाव टीस्पून एवढं, आणि यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून ही चटणी आता आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। आणि या चटणीवर तडका आपल्याला देण्याचीही अजिबातही गरज नाही। ही चटणी अशीच खायला छान लागते। फक्त चटणी तुम्हाला कितपत पातळ हवी आहे, घट्ट हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक करायचं। आता चटणी तर तयार झालेली आहे। आता रवा कसा भिजला गेलेला आहे तो एकदा आपण बघून घेणार आहोत। तर बघा इथे पहिल्यापेक्षा रवा आपला घट्ट झालेला आहे, पण आपल्याला यामध्ये पाण्याची अजिबातही गरज नाही। इथे हा रवा भिजवण्यासाठी मला अर्धा कपाच्या जवळपास पाणी लागलेलं आहे। आता ज्या ताटात आपल्याला हा ढोकळा वाफवायचा आहे त्या ताटाला आपण तेल लावून घेणार आहोत। तेल लावल्यामुळे जो ढोकळा आहे तो सहज ताटाच्या वेगळा होईल। बटर पेपर असेल तुमच्याकडे तोही तुम्ही इथे वापरला तरीही चालेल। तर इथे आता मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण
जे ढोकळ्याचं मिश्रण होतं ते परत एकदा त्यामध्ये काही साहित्य टाकून घेणार आहोत. तर इथे बघा ताट आपलं तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे इनो. तर इनोऐवजी तुम्ही सोड्याचा सुद्धा वापर करू शकता. इथे इनो आपल्याला एक पूर्ण पॅकेट आपण वापरणार आहोत. तर 1 चमच्याच्या बरोबर एवढं आपल्याला इनो इथे टाकायचं आहे. इनो टाकल्यानंतर त्यावर अगदी चमचाभर एवढंच पाणी टाकणार आहोत. त्यामुळे इनो ॲक्टिवेट लवकर होणार आहे आणि आपल्याला लगेच मिश्रण फेटून घ्यायचं आहे अर्धा ते 1 मिनटं. आणि आता मिश्रण फेटून घेतल्यानंतर ते जास्त वेळ बाहेर न ठेवता आपल्याला लगेचच मिश्रण वाफवण्यासाठी ताटामध्ये टाकायचं आहे. दुसरीकडे ज्या भांड्यात मला ढोकळा वाफवायचा आहे त्या भांड्यात मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. चांगलं उकळतं पाणी होऊ द्यायचं आणि नंतर मग ढोकळा वाफवायला आपल्याला ठेवायचा आहे. तर इथे बघा ताट मी त्या भांड्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि लगेचच मिश्रण त्यामध्ये ओतून घेत आहे. असं केल्यामुळे ढोकळा लगेचच शिजल्यासुद्धा जातो आणि ढोकळ्यावर जाळीसुद्धा खूप छान तयार होते. तर इथे सर्व मिश्रण मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता यावर मी झाकण ठेवून घेते आणि 15 मिनटं हा ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. सुरुवातीचे 5 मिनटं गॅसची स्पीड मोठी ठेवायची आणि नंतर मग गॅसची स्पीड आपल्याला मीडियम ठेवायची आहे. असं आपल्याला 15 मिनिटे हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. अधेमध्ये कुठेच झाकण उघडून बघायचं नाही आणि यातली वाफसुद्धा निघायला नको. आता 15 मिनिटे झालेली आहेत. यावरचं झाकण उघडून तुम्हाला दाखवते आपला ढोकळा कसा वाफवला गेलेला आहे. तर बघा इथे ढोकळा छान असा वाफवला गेलेला आहे. पण तो आतून शिजला आहे की नाही हा आपण एकदा चेक करून घेणार आहोत. तुम्ही टूथपिक किंवा अशी सुरीच्या मदतीने ढोकळा चेक करून घ्यायचा. तर बघा सुरी अगदी क्लीन निघालेली आहे. आता हे ताट आपण बाहेर काढून घेणार आहोत आणि ढोकळा थंड झाल्यानंतरच आपण याला कट करून घेणार आहोत. ढोकळा गरम असताना अजिबातही तो कट करून घ्यायचा नाही. तो व्यवस्थित कट तर होतच नाही, पण तसा तो ढोकळा थंड झाल्यानंतर चिकटही होत नाही. तर बघा इथे आपण यावर थोडं लाल तिखट टाकून घेणार आहोत. तिखट शिजताना ढोकळा जेव्हा आपण वाफवला तेव्हा मी टाकलेलं नाही. कारण आता जर आपण अशा पद्धतीने यावर लाल तिखट टाकलं आणि नंतर तडका टाकला तर ते तिखट खायलाही छान लागतं. आता आपण ढोकळा कट करून घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही ढोकळा कट करून घेऊ शकता. मी इथे चौकोनी आकारामध्ये हा ढोकळा कट करून घेत आहे आणि एकदा ढोकळा कट करून झाल्यानंतर इथे आपण यावर तडकासुद्धा देणार आहोत. तर इथे ढोकळा मी पूर्ण थंड होऊ दिलेला आहे आधी आणि आता इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. इथे 4 चमचे मी तेल गरम करून घेतलेलं होतं. त्यामध्ये मी पाव चमचा एवढी मोहरी घातली. मोहरी फुटल्यानंतर यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्यासुद्धा घालून घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा आपल्याला थोड्या भाजून घ्यायच्या आहे तेलामध्ये आणि नंतर हा तयार तडका आपल्या ढोकळ्यावर आपल्याला ओतायचा आहे. आता यामध्ये बऱ्याच ठिकाणी लाल तिखटाचा सुद्धा वापर केला जातो किंवा चिली फ्लेक्स असेल तर तीसुद्धा वापरली जाते. पण इथे आपण लाल तिखट असं टाकून घेतलेलं आहे आधी. त्यामुळे तडक्यामध्ये मी लाल तिखटाचा वापर केलेला नाही आणि भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण यावर टाकलेली आहे. आता बऱ्याच ठिकाणी बारीक शेवसुद्धा टाकली जाते. आता ढोकळा तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते आणि यातला ढोकळा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. तर इथे बघा एक ढोकळ्याचं पीस आपण बाहेर काढून घेणार आहोत आणि याची जाडीसुद्धा तुम्हाला जवळून मी दाखवते कशा पद्धतीची तयार झालेली आहे. आणि आपण जे तेल यामध्ये टाकलेलं होतं त्यामुळे अजिबातही ढोकळा खाताना घशामध्ये अडकला जात नाही आणि दिवसभरही असाच हा ढोकळा सॉफ्ट राहतो. तर इथे बघा जाडीसुद्धा यावर किती छान अशी तयार झालेली आहे आणि स्पॉन्जीसुद्धा किती छान असा हा तयार झालेला आहे. तर बघा झटपट आपला हा इन्स्टंट रवा ढोकळा तयार झालेला आहे. बऱ्याचदा ढोकळा आपण जेव्हा तयार करतो तेव्हा तो पाहिजे असा स्पॉन्जी तयार होत नाही. थोडा ढोकळा चिकट असा तयार होतो किंवा जसजसा वेळ जातो तसतसा तो ढोकळा कडक व्हायला लागतो. तर अगदी तुमच्यासोबत मी डिटेल रेसिपी शेअर केलेली आहे आणि अचूक प्रमाणासहित. तर अगदी दिवसभर जरी ढोकळा राहिला तरी अगदी नरम असाच हा ढोकळा राहतो आणि अजिबातही घशामध्ये अडकला जात नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करून ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा एखाद्या छानशा रेसिपीसोबत नक्की भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.